स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आता उठलो आहे मी, मुंबईवरून आलो मी। आय थिंक काल सकाळी आलो मुंबईवरून। ब्लॉग बनवायला विसरलो कारण की आजारी होतो, त्यामुळे ब्लॉग वगैरे काय बनवलं नाही। आणि थंडी तर खूप आहे पुण्याला, मुंबईला काहीच नव्हती। आता मला दिवसा पण जॅकेट घालून फिरावं लागत आहे। भरपूर थंडी आहे, भरपूर भावांना। आता आलोय टेरेसवरती, भरपूर थंडी आहे, खरंच जाम थंडी आहे पुण्याला। गावाकडे तर काय बेकार हालत असेल मग। लय थंडी आहे गावाला, तर तिथे तर बेकार। अहो सकाळी मी रात्री हे घालून झोपलेलो, मग तरी पण थंडी वाजत होती मला। हे घालून झोपलो तरी पण थंडी वाजत होती, विचार करा मग किती थंडी असेल। आता जरा ऊन वगैरे घेतो थोडंफार, कारण की थंडी पण खूप असते। चल भेटू कसं होतं ना, बाय। कपडे वाळलेत का नाही बघायला आलतो, पण अजून ओलेच आहेत कपडे बघा। नाही तर कपडे खाली ठेवले असते मग गेलो असतो क्लासला। कटिंग कशी असते भावांना, सगळे बोलतात चांगली नाही वाटत आहे। तुम्ही सांगा कमेंटमध्ये मला। कंटाळा यार, थंडी वाजते काय माहिती खूप। मला आधी थंडी सहन होत नाही। मुंबईला थंडी नसते ना एवढी, ठीकठाक असते पण एवढी नसते। कंटाळा हे होतं, म्हणजे थंडीने मला त्रास होतो भरपूर। सर्दी खोकला, तोंड लगेच हे होतं, सुकल्यासारखं होतं तोंड पण। आता जायचं लेक्चरला, तो आंघोळीला गेला मित्र, त्याला घेऊन जातो लेक्चरला। त्याला बाय, लेक्चरला जाताना भेटतो, बाय। प्लेयर कुठे यांचं तर प्लेयर कुठे? हा ना, जडेजाला हाकला। आता ते चालू आहे MI वर्सेस CSK। नाही म्हणत त्याला लॉयल्टी लॉयल्टी आणून दिला त्या भावाने, त्याला कॅप्टन सांगितलं की नाही रे, डायरेक्ट काढून काय नाही, सगळं सांगितलेलं। तो इंटरव्ह्यू मध्ये पण बोललेला। ऐक ना माझं ऐक ना। आमच्यामध्ये हार्दिक पांड्या, सूर्यकुमार, तिलक वर्मा, रोहित शर्मा झाला, बुमराह झाला, 5 प्लेयर इंडिया मधले आमचे प्लेयर आहेत। तुत्तुरातले घेतात का पाय? अरे तो कॅप्टन आहे, कॅप्टन। अरे तो कॅप्टन पण त्याला खेळायला येत नाही। आता ऋतुराजला काय खेळला मागच्या वर्षी? त्याला पॉलिटिक्स म्हणतात भावा। काय नाही पॉलिटिक्स, जळते भावांना यांची मुंबई इंडियन्स करून। ना त्याला ते म्हणतात। अरे रिझल्ट भेटतो ऑस्ट्रेलिया विरुद्ध जे भाव ना। मग बोल, आता बोल ना। अरे आमचे 5 प्लेयर मुंबई ह्याच्यामध्ये इंडिया टीम मध्ये, आणि यांचे किती आहेत? माझी माघार बाबा। सगळ्यात जास्त क्वालिटी प्लेयर कोण देतं मुंबई? कसं मुंबई सांगा मागच्या वर्षी किती 5 मुंबई म्हणते मुंबई की शिवम दुबे, शिवम दुबे एकटा बस नाहीये। 5 प्लेयर मागच्या वर्षी चालू आता नाश्त्याला। ट्रॉफी कुठे घेतली? कोण तुम्ही प्लेऑफ्स मध्ये तर आला का तुम्ही? तेवढं बघा आधी। अरे आम्ही लगातार 7 मॅच जिंकले रे। तुम्ही काय लगातार 7 मॅच जिंकून 18 वर्षाची ट्रॉफी घेऊन गेल्या। पंजाब 18 वर्ष त्याच्याकडे खेळ नाही, ते गेले फायनलला। आज मला कोण? अरे तुम्हाला बोलूनच आता या वर्षी बघा धप्पा दिला रात्र फोडता। मला बोलून टाकल्याने शॉट त्याला बाय भेटलं म्हाताराचा फॅन। ए म्हाताराचा फॅन, ए म्हातारा फॅन। मजा घेतात तरी पण। तू कुठल्या टीम कडून? मुंबई। धप्पा दिला रात्र फोडता। वो जो गीत तुमने सुना नहीं, मेरी उम्र भर का रियाज था। मेरे दर्द की थी वो दास्तां, जिसे तुम हंसी में उड़ा गए। सगळं झालंय, 6 वाजलेत। आलोय आता क्लासच्या बाहेर। लेक्चर वगैरे संपलेत सध्या तरी, आता नाही आहेत लेक्चर, डायरेक्ट रात्री आहेत। 10 वाजता, 10 ते 11 एक केमिस्ट्रीचं लेक्चर आहे। आता चालू आहे हॉस्टेलवरती। आज ना हे आज सरांनी एक रील बनवली, म्हणजे आमचे फिजिक्स टीचर आहेत ना, त्यांनी एक रील बनवली। चालू आहे माझ्या पहिल्याच्या हॉस्टेलवरती।
बघू पण आहे का बातमी बरोबर आहेत का बघू. आम्ही नाही तर फक्त कोण आहे क्या ऊपर, कोई है क्या ऊपर, कोण नाही वाटतं वरती, कोई बच्चे लोग है क्या, किधर है, कोणच नाही बाबा. नाही तर माझा बेड ह्याने कॅप्चर केला. हा सरा काय रे, हे बघा इथं बघा मोबाईलच पडला बाबा ना आता. क्या कर रहे रे, नमाज को जा रहा, हम्म नमाज को जा रहा. चाललं आता. हा बघा फुल पांघरून बिंगरून घेऊन मोबाईल बघतोय बघा. हे बघा उघड्या फुल मोबाईल बघतोय आता. सगळी पॅकिंग वगैरे किती झालेलं, चाललं चालतं कुठेतरी. जातो आता माझ्या आत्ताच्या हॉस्टेलवरती, बघू तिथं कोण आहे का. सगळ्या हॉस्टेलवरती आता लेक्चर करून वाटतं. झोप आली आहे सगळ्यांनीच. मला गम हवा होता, तो गम घ्यायला जातो आता, कारण की ते पिक्चर्स वगैरे चिपकवायचे ना, त्याच्यामुळे गम लागेल. बघा आता गम वगैरे घेतो. काल मला प्रिंट पण लागतील आय थिंक असं वाटतं आहे. प्रिंट पण काढावे लागतील. प्रिंट एवढे काढू, ग्लू घेतो पहिला जाऊन, बघू प्रिंटच्या नंतर नाही पण ग्लू पहिला लागेल. ग्लू घेता नाही भेटतो त्याला. बाय सरांना आता याने पागल बनवलं आहे भावानं. सरांना बोललो आया सर 5 मिनट में, आता चालू आहे आम्ही जरा हे क्या लेने, ग्लू लेने जा रहे. ग्लू घेऊयात मस्त. नो चलो अखियाँ चुरा के मैं. कसा फेमस झालं बघितलं का तू? हा का, काय विषय, काहीतरी सीन झाला भावांना. बघू आता. हा बघा आम्ही आज रील बनवले. मला एडिट करा दिले. आम्ही एक रील बनवले ना, ते दाखवत होतो तुम्हाला. रील बनवले एक चांगली, म्हणजे सरांनी सांगितलेलं की आम्हाला एक रील बनवायची, तर तीच बनवत होतो आम्ही. इधर मिलेगा ना रे गम, हाँ मिलेगा ना. गम घेऊ इथून. प्रॅक्टिकल चिपकाने का रे मेरे को भी. चाय पिला नाही. भावा नाही आपली घरी बी सांगा जरा. अरे गिरतच आले मी दोनदा आला. चाललं आता. चल सर सिगरेट पकडावं देखील का तिथं. त्याने तिथं ग्लू आल्याजवळ कितीच करतो दुकानदारासोबत. आम्हाला दुसरा हवा होता पण तो जरा एक्सपेन्सिव्ह होता. जाऊ म्हणलं काय जण मला विचारत होते मी कुठं राहतो हॉस्टेलला वगैरे, तर मी राहतो पुण्याला विशांतवाडी कळस म्हणून एक लोकेशन. तिथे आमचं ADC आहे, अनिस डिफेन्स इन्स्टिट्यूट. डिफेन्स आहे खास करून तर ते, त्याच्यामुळे. चला भेटू नंतर ना, बाय. XYZ. तर मी याला आज ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे. आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपल्या चॅनलचं नाव आहे शिवना. तरी आपले सर त्याने दाढी बिडी कापले बघ ना. त्याला घ्यायला आलतो, किती वेळ लावत होता बघा ना. 1 तास झाला मला फोन करतोय, आलो चौकात ते आलो. आत्ता आलाय 1 तासाने. कधी फोन केला तरी मी तुला. ट्रॅफिक बघितलं नाही का, अंदाज का. हा भावना ट्रॅफिक तर आहे तसं तर, पण एवढा वेळ. विश्रांतवाडी मोमोज खायचं का तुला. विश्रांतवाडी. काल हेडफोन घेतला तर पटेल बघा ना किती मारतो. हसू नको. समोरून लोक म्हणतील काय करतोय हा नक्की. त्यांना काय माहिती एवढा फेमस युट्यूबर आहे. लय भारी मस्करी करतो. हे साईड
उद्या सकाळपासून मी रनिंगला जाणार आहे. तिथे गार्डन जागा सापडली रनिंगसाठी. बरं जाणार आहे, मस्त ना. तुम्हाला कर भावानं बघा ब्लॉग बनवेल मी उद्या सकाळी 12 वाजता चल पटापट मला प्रोजेक्ट पण कम्प्लीट करायचं आहे. जाऊन मला प्रोजेक्ट पण कम्प्लीट करायचा अजून काहीच केलं ना. त्याला घ्यायला आलो या रस्ता विस्ता बारीक आहे ना आधीच. कोण चोरून बिरून घेऊन गेलं बारका मोरका समजून. मुंबईपेक्षा लईच मोठा रस्ता आहे समजा का. काय नाही भावानं मुंबईला येऊ द्या कधी याला दाखवता रस्ता. चला पटापट चला भेटू नंतर ना. बाय. भावानं जेवण वगैरे झालं आहे. आता टाईम झाला आहे 10:30. जेवायला चिकन होतं पण मी काय खाल्लं नाही कारण पोटात होते ना. त्याच्यामुळे मी मग व्हेजला मासवडी होती मग मासवडी खाल्ली. प्रॅक्टिकलचे चिपकवायचे वगैरे प्रिंट वगैरे चिपकवायचे ते चिपकवून घेतो. झोपायला थोडं उशीर होईल मला पण कारण की चिपकवायचं ना सगळं प्रिंटिंग वगैरे ओके करून टाकायचं एकदा. तर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला बाय, गुड नाईट.